सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम गावोगावी सुरू झालेला आहे। याच्यात एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मजूर टंचाईचा। काही शेतकरी आपल्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी गुत्ते देत आहेत आणि गुत्तेदार ते गुत्त घेऊन सोयाबीनची काढणी करतात। पण याच्यात एक गोष्ट होती, ती गोष्ट म्हणजे अशी की गुत्तेदारांना लय पैसा मिळतो असं अनेकांकडून ऐकायला मिळतं। पण खरंच याच्यात काही तथ्य आहे का? यावरच महारुद्र मंगनाळे यांनी लिहिलंय, तेच खास तुमच्यासाठी। नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। महारुद्र मंगनाळे लिहितात, सोयाबीन काढणीचा हंगाम 3 ते 4 आठवड्यांचा असतो। मजुरांना कमी कालावधीत जास्तीचं काम करून अधिक पैसे मिळवण्याची संधी असते। गुत्त घेतलं तरच हे शक्य होतं। त्यामुळे प्रत्येक टोळी जास्तीत जास्त गुत्ते घेण्याचा प्रयत्न करते। यामुळे काही शेतकऱ्यांची काढणी वेळेवर होत नाही। बऱ्याचदा 2 दिवस इथं 3 दिवस इथं असंही हे गुत्तेदार करतात। कोणतं सोयाबीन आधी काढणं गरजेचं आहे ते पाहून कोणाचं गुत्त आधी घेतलंय त्याप्रमाणे क्रम लागतो। शक्यतो कुठलाही शेतकरी नाराज होऊ नये असा त्यांचा प्रयत्न असतो, कारण पुढच्या वर्षी त्यांना ही गुत्ती मिळवायचीच असतात। हंगाम कमी कालावधीचा असल्यानं किमान दुप्पट वेळ आणि तेवढाच वेग ठेवल्याशिवाय वेळेत ही कामं पूर्ण होत नाहीत। महारुद्र मंगनाळे गुत्तेकरी बाया आणि गड्यांशी वेळोवेळी बोलतात। त्यावरती त्या बाया आणि गडी काय म्हणतात, तर काय करणार भाऊ, 4 पैसे शिल्लक राहायचं एवढंच तर काम आहे। तब्येतीचा विचार कसं करून भागेल, त्रास तर होणारच, त्याशिवाय पैसे मिळतेत होय, त्यांचं हे म्हणणंही ठरलेलं असतं। पण महारुद्र मंगनाळे यांना हे पटत नाही, कारण हे पैसे काही त्यांच्या अंगी लागत नाहीत। या अतिताणाचा कामाच्या तब्येतीवरती वाईट परिणाम होतो। सोयाबीनच्या एका गुत्त्यात बैला रोजच 1000 आणि गड्याला 1200 रुपये पडतात। एका गुत्त्यात तर बाईला 1200 आणि गड्याला दररोजचे 1500 रुपये पडले, अशा चर्चाही महारुद्र मंगनाळे आणि आपण सगळेच दरवर्षी ऐकतो। यात खोटेपणाही नाही। मात्र याचं महारुद्र मंगनाळे यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही। यावर्षीचा बाईचा रोजचा रोजगार 500 रुपये आणि गड्याचा 600 रुपये। दुपारच्या जेवणाचा 1 तास, तासाला पाणी पिणं, लघवीला जाणं, हा सगळा वेळ हिशोबात घेतला तर रोजंदारीचे मजूर दिवसभरात 6 तास काम करतात। मात्र गुत्त्यात काम करणारे मजूर 11 ते 12 तास काम करतात। शिवाय रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरापेक्षा गुत्त्यात काम करणाऱ्या मजुरांचा कामाचा वेग हा अधिक असतो। हा चर्चेचा विषय किंवा वादाचा मुद्दा सुद्धा नाहीये। मी मजुरांशी म्हणजेच महारुद्र मंगनाळे हे मजुरांशी या विषयावर बोललेले आहेत आणि त्यांनाही हे मान्य आहे। मुळात गुत्ते घेण्याचा हेतूच हा असतो की कमी वेळात जास्तीत जास्त काम संपवायचं, त्यामुळे वेग अधिक ठेवावा लागतो। बहुतांश बायका म्हणजे गुत्तेदार बायका ह्या डॉक्टरची भरती करत सुटतात। इंजेक्शन, गोळ्या, औषधं चालू होतात। यातही स्त्री मजुरांना खूपच ताण पडतो। त्यांना स्वयंपाक, लेकरांचं, घरची कपडी धुणी असं सगळं करून पुन्हा पुरुषांच्या बरोबरीनं काम करावं लागतं। गुत्त्यातली महिला दररोज पहाटे 3 वाजता उठते आणि दुसरी एक बाई 4 वाजता उठते, असं सुद्धा मी ऐकलेलं आहे, असं मंगनाळे म्हणतात। बहुतांश गुत्तेकरी सकाळी 6 वाजता रानावर असतात। यात काम करणाऱ्या स्त्रियांना किमान पहाटे 4ला उठावंच लागतं। 4 पासून सुरू झालेलं काम सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान संपतं। घरी येऊन रात्रीचा स्वयंपाक, जेवण असं सगळं आटपून झोपायला 9 ते 10 वाजतात। पुन्हा पहाटे 3 किंवा 4ला उठून कामाला लागायचं। म्हणजे एवढं सलग शारीरिक कष्ट करूनही त्यांना जेमतेम 6 तासाची झोप मिळते। याचा तब्येतीवर वाईट परिणाम होणं अटळ आहे। म्हणूनच हे पैसे पचनी पडत नाहीत असं मंगनाळे म्हणतात। यात आहाराचा मुद्दाही महत्त्वाचा आहे। मुळातच मजूर वर्गामध्ये सकस वा चौफेर आहार ही संकल्पना रुजलेली नाही आहे। बजेटपेक्षा अज्ञान याला कारणीभूत आहे। चपाती, भाकरी, एखादी भाजी असाच आहार असतो। स्वयंपाक लवकरात लवकर बनवून मोकळं व्हायचं असतं। एका बाजूला अतिरिक्त काम, निकस आहार, अपुरी विश्रांती, या सगळ्यांचा परिणाम तब्येतीवर होणं अटळ आहे। त्यात नेमक्या या कामाच्या काळात सण येतात, त्याचा ताण पुन्हा वेगळा। दसरा म्हणून सगळे कपडे पसारा काढणार, पुन्हा देवीचे उपवास करणार। आज आमच्याकडे आलेल्या मजुरांपैकी 2 महिला उपवास करत होत्या। घाईत सकाळी फराळ न करताच त्या आल्या होत्या। जेवढं दारिद्र्य अधिक तेवढी धार्मिकता, रूढी परंपरा पाळणं अधिक, हे उघड दिसणारं चित्र आहे। स्वतःच्या चांगल्या आहारावर पैसे खर्च न करणारे हे लोक या सण आणि परंपरावर मात्र वायफळ खर्च करत राहतात। हे चित्र अस्वस्थ करणारच आहे। या निस्तेज स्त्रिया बघितल्या की त्या कुपोषणाच्या बळी आहेत, हे सुद्धा लक्षात सहजपणे येतं। या उपास तापास करणाऱ्या महिलांच्या तुलनेनं मुस्लिम स्त्रिया तब्येतीनं चांगल्या दिसतात। याचं कारण आहारात आहे। आज आमच्याकडे म्हणजे मंगनाळे यांच्या शेतात सोयाबीन कापायला आलेल्या ग्रुपमधील
चांदसाब हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याशी मंगनाळे आहाराबाबत बोलत होते. चांदसाब म्हणाले, आम्ही मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असं आठवड्यातून 3 दिवस मांसाहार करतो. कितीही सर्वसाधारण मुस्लिम असला तरी आठवड्यातून 2दा तो मांसाहार करतो. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर जाणवतो. शिवाय वर्षातून 1 महिना रोजाचा उपवास सोडला तर ते दुसरा कोणताच उपवास करत नाहीत. शिवाय उपवासाच्या महिन्यात त्यांचं खाण्याकडे विशेष लक्ष असतं. त्यातही गुत्त्यातून उरलेले पैसे हे योग्य कामासाठी खर्च होतातच असंही नाही. गुत्त्यांमध्ये 80% महिला आणि 20% पुरुष असतात. पुरुष गाठोडे वाहण्याचं काम करतात. स्त्रियांचा यातही सहभाग असतो. मजूर पुरुषांमधील दारू पिण्याचं प्रमाण, पुरुषी अरेरावी असे बरेच विषय आहेत. मजुरांचं आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष नसतं. गुत्त्याच्या काळात तर ते अजिबातच लक्ष देत नाहीत. हे नुकसान पैशात मोजता येणारं नाही आहे. त्यामुळे गुत्तेकरी पैसे कमावतात त्यापेक्षा जास्त गमावतात असं मला वाटतं, असं महारुद्र मंगनाळे म्हणतात. दुर्दैवानं गुत्तेकऱ्यांना फक्त पैसे दिसतात. या मजूर महिलांची मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, नोकरदार महिलांशी कुठल्याच अर्थानं तुलना करता येणार नाही. अतिकष्टामुळं ज्यांच्या चेहऱ्यावरचे रंग कायमचे उडून गेलेत त्यांना नवरात्रीतील 9 रंगाच्या साड्यांची गंमत कशी कळणार? या बायांचं जगच वेगळं आहे. त्यांच्या उत्पन्नाची मार्ग केव्हाच कायमस्वरूपी बंद झालेले आहेत. ही व्यथा आपल्यासाठी मांडली आहे महारुद्र मंगनाळे यांनी. अशाच विषयांना घेऊन मी दररोज तुमच्या भेटीसाठी येत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्यथांबद्दल, महिलांच्या कथांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.